आपल्या विषयाची मांडणी करण्यासाठी सौभाग्यवती मेधाताई पुरकर येतात। त्या MA सोशिओलॉजी आहेत, MA फ्रेंच याचंही त्यांचं शिक्षण आहे आणि गेली सुमारे 24 वर्षाहून अधिक त्यांनी इथं या क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे। त्यानंतर आकाशवाणीसाठीही त्यांनी युवावाणीपासून या विषयाची भाषा या विषयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। शी इज फाउंडर मेंबर ऑफ एकलव्य न्यास विथ रेणुताई गावस्कर मॅडम। मैत्र हा ही एक मोठा उपक्रम त्यांनी 2016 पासून केलेला आहे। समाजातल्या अनेक मंडळींसाठीचं त्यांचं कॉन्ट्रिब्युशन हे लक्षणीय आहे। विज्ञान सहाय्यक मंडळ आणि सेवा सहयोग याच्याही त्या संलग्न आहेत। नॅशनल मेडल त्यांना मिळालेलं आहे ते स्विमिंग आणि मेडल विनर इन लास्ट 8 years मास्टर्स नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप। एकीकडे भाषा आहे, दुसरीकडे स्विमिंगमध्येही त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे। 2017 पासून फ्रान्सचा दर मे महिन्यामध्ये अभ्यास दौरा असतो। करिअर ध्रुव म्हणजे करिअर विषयक त्या मार्गदर्शन करत आहेत। मी विनंती करतो मेधाताई पुरकर आपल्याला विषयाची मांडणी करण्यासाठी। धन्यवाद। नमस्कार सगळ्यांना। सगळ्यात पहिल्यांदा फ्लोआचं आणि शैलेशजींचे मी आभार मानते की मला इथे त्यांनी सन्मानित केलं, आग्रहाने बोलवलं परकीय भाषा या विषयासंबंधी बोलायला। माझी काही भरीव कामगिरी आहे अशातला भाग नाही आहे। मी 24-25 वर्ष ती भाषा शिकवते म्हणून आलेला जो काही अनुभव आहे त्याच्या बेसिसवरती, त्याच्या भरोशावरती मी मला समजलेल्या काही गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा परकीय भाषा इम्पॉर्टन्स, महत्त्व कशासाठी शिकायची। तर नवीन भाषा आपण जेव्हा शिकतो तेव्हा त्या भाषेचं ग्रामर म्हणजे व्याकरण किंवा त्या भाषेतले शब्द, वाक्यरचना एवढ्यापुरतीच भाषा मर्यादित नसते। तर भाषेच्या माध्यमातून आपण त्या देशाची संस्कृती, त्या देशातली माणसं, त्या देशाचा इतिहास, त्या देशाचा भूगोल, त्या देशाची समाजव्यवस्था, त्या देशाची इकॉनॉमी, त्या देशाची पॉलिटिकल सिस्टीम अशा संबंध सर्व अंगांनी तो त्या देशाबद्दल माहिती करून घेत असतो। आणि नुसती माहिती म्हणून मग ते केवळ राहत नाही, तर त्याच्या माध्यमातून जशी जशी माहिती मिळते तसं तसं आपण स्वतः देखील माणूस म्हणून समृद्ध होत असतो। त्यामुळे परकीय भाषा शिकणं हे फक्त आणि फक्त नवीन प्रकारचं ग्रामर आणि व्होकॅब्युलरी शिकण्यासाठी अजिबातच नसतं। उलट जेव्हा आपण ही एखादी कुठलीही परकीय भाषा, फ्रेंच असू दे, जर्मन असू दे, स्पॅनिश असू दे, जॅपनीज, चायनीज, कोरियन, इटालियन, डच, कुठलीही परकीय भाषा घ्या, त्या प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो। वेगळ्या पद्धतीने ती भाषा वापरली जाते। प्रत्येक भाषेचे वेगवेगळ्या स्तरांवरती वापर वेगवेगळा असतो। बोली भाषा वेगळी असते, सांस्कृतिक भाषा वेगळी असते, साहित्यिक भाषा वेगळी असते, कायद्याची भाषा वेगळी असते, मीडियामध्ये वापरणारी भाषा वेगळी असते आणि त्याच्यानुसार त्या माध्यमांचा आपल्याला खूप चांगला परिचय परकीय भाषा शिकण्यातनं होऊ शकतो। परकीय भाषा शिकताना एक गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की आपण भारतीय मुळात मल्टीलिंग्वल आहोत। आपल्याला आपोआपच आपल्या आजूबाजूची एक भाषा, मातृभाषा, इंग्लिश, हिंदी, कारण भरपूर सारे हिंदी पिक्चर्स आपण लहानपणापासून बघत असतो। इंग्लिश आता जगाच्या कम्युनिकेशनची भाषा झाली आहे म्हणून इंग्लिश शिकत असतो। आपल्या घरातली भाषा असते, आपल्या प्रदेशातली भाषा असते, अशा अनेक भाषा भारतीय म्हणून आपल्याला येतच असतात। आपण मल्टीलिंग्वल असतो। मी जेव्हा दरवर्षी फ्रान्सला जाते तेव्हा त्या लोकांना, असं फ्रान्समधल्या लोकांना ज्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं वाव कसले राहतात, कसलं राहणीमान आहे, पण त्यांना अप्रूप वाटत असतं की मी एवढ्या सगळ्या भाषा कशी बोलू शकते। आणि जेव्हा मी त्यांना सांगते की मी असं नाही, भारतातला सामान्य माणूस देखील 2 ते 3 भाषा सहज बोलू शकतो, त्यावेळेला ते सगळेजण आश्चर्यचकितच होत असतात। तर सांगायचा मुद्दा असा की भारतीयांसाठी एक नवीन भाषा शिकणं हे अत्यंत सोपं काम आहे, अजिबातच अवघड नाही आहे त्याच्यात, कारण आपल्याला ऑलरेडीच
2-3 भाषांचं चांगलं ज्ञान असतं. कदाचित त्या भाषा चांगल्या पद्धतीने बोलता येत नसतील, पण त्याच्यावर प्रयत्न करून त्याच्यासाठी कष्ट घेऊन एखाद्या भाषेवरती प्रभुत्व मिळवणं हे आपल्यासाठी, आपल्या भारतीयांसाठी फार अवघड गोष्ट नाही आहे. आणि यावेळेला मी हे पण नमूद करू इच्छिते की कुठली परकीय भाषा शिकायची असेल तर त्याच्यासाठी इंग्लिश उत्तम आलंच पाहिजे असं अजिबातच नाही आहे. माझं स्वतःचं शिक्षण 10वीपर्यंत संपूर्ण मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि फ्रेंच भाषा मी इयत्ता 11वीमध्ये गेल्यावरती शिकायला सुरुवात केली आहे 1995 साली. फक्त माझ्या फायद्याचं काय ठरलं की मला योग्य वेळी योग्य ते गुरुजन भेटले आणि संधी उपलब्ध झाल्या म्हणून मी ती भाषा योग्य वयात शिकू शकले आणि एकदा शिकायला घेतलेली भाषा शेवटपर्यंत शिकण्याचं डिटर्मिनेशन, कन्सिस्टन्सी मी दाखवली म्हणून मला त्याचा फायदा झाला. सो जेव्हा केव्हा तुम्ही कुठलीही परकीय भाषा शिकायला सुरुवात कराल त्याच्या आधी मी फ्लोआचं अभिनंदन करते की त्यांनी अशा पद्धतीने ऑनलाईन अत्यंत कमी किमतीमध्ये हे असे छोटे छोटे कोर्सेस सगळ्यांना अवेलेबल करून दिलेत, ज्याच्यामुळे आपल्याला एखादी भाषा येते का, आवडते का हे अत्यंत सहजरित्या समजू शकतं. कारण एखादी भाषा शिकायला घेतली की ती भाषा म्हणजे परकीय भाषा आहे म्हणून सगळ्याच परकीय भाषा येतात असं नाही. मी आता गेले 25 वर्ष फ्रेंच भाषा शिकवते आहे आणि गेले 25 वर्ष मी ठरवते आहे स्पॅनिश भाषा शिकायची, कारण ती फ्रेंचला खूप जवळ जाणारी भाषा आहे. पण अजूनपर्यंत तरी मला ते जमलं नाही आहे. इतरही कारणं आहेत पण नाही जमलेलं. म्हणून प्रत्येक वेळेला म्हणजे अनेक भाषा एका वेळेला शिकता येतील असं नाही होऊ शकत, पण एक भाषा जी आवडते ती आवडतीये का खरोखरच, ते भाषा शिकण्याचा ज्याला म्हणतात लँग्वेज इन्क्लिनेशन किंवा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स हा आपल्याकडे आहे का, याची जी लिटमस टेस्ट फ्लोआकडनं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचा उपयोग करून तुम्ही हे नक्की जाणून घ्या की हो मला आता ही भाषा शिकायला आवडतंय, मला त्याच्यात गती आहे. आणि मग एकदा भाषा शिकायला घेतलीत की ती भाषा मग अगदी शेवटपर्यंत शिका, कारण देर इज अ स्पेस ऑलवेज ॲट द टॉप. 1-2 लेवल्स करून ती भाषा शिकता नाही येत, मग ती भाषा नाही येत. त्या भाषेबद्दलचं ओरिएंटेशन येतं किंवा ती भाषा काय आहे याच्याबद्दलचा साधारणपणे अंदाज येतो. उत्तम भाषा जेव्हा यायला लागते, एखादी उत्तम भाषा यायला लागते त्याच्यासाठी मिनिमम 2 ते 3 वर्ष ती भाषा शिकायला लागते आणि तेव्हा त्या भाषेचं महत्त्व आपल्याला खरोखरी उपयोगाला यायला लागते ती भाषा. जेव्हा ती भाषा आपण 2-3 वर्ष शिकतो मग कशी काय काय उपयोगाला येऊ शकते, तर सगळ्यात पहिल्यांदी आपण माणूस म्हणून समृद्ध होतो. कसे समृद्ध होतो, तर मी म्हटलं तसं त्या भाषेच्या माध्यमातनं अनेक दरवाजे उघडे होतात. आपल्याला ती माणसं कळतात, वेगळी संस्कृती कळते आणि वेगळी संस्कृती कळते ह्याचाच अर्थ आपण ओपन माइंडेड व्हायला लागतो. याचाच अर्थ आपलं जे आहे ते वाईट आहे आणि त्यांचं जे चांगलं आहे असा त्याच्यातनं अर्थ काढू नका. ओपन माइंडेडनेसचा, लिबरल होण्याचा ह्याच्याशी म्हणजे हे चुकीचे अर्थ आहेत. आपल्या देशाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या भाषेचा मान ठेवून आणि त्याचं महत्त्व जाणून जेव्हा आपण परकीय भाषा शिकायला लागतो आणि ती चांगल्या पद्धतीने आपण आत्मसात करतो, त्याच्यावर प्रभुत्व मिळवतो, तेव्हा त्या भाषेचा खरा उपयोग होतो. कारण आपण आपलेही रूट्स, आपलीही मुळं उत्तम पद्धतीने जाणत असतो आणि ती मुळं त्या उत्तम पद्धतीने दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं परकीय भाषेच्या माध्यमातून काम करू शकतो. अशा पद्धतीने परकीय भाषेचा उपयोग आपण माणूस म्हणून समृद्ध होताना दुसरी भाषा आहे, दुसऱ्या प्रकारचा विचार करणारी माणसं आहेत, दुसरी संस्कृती आहे म्हणून ती चूक आहे किंवा ती बरोबर आहे असं न म्हणता, असा अप्रोच न निर्माण होता उलट आपल्याला हे जाणवायला लागतं की चूक आपणही नाही आहोत, चूक तेही नाही, ते त्यांच्या जागी बरोबर आहेत, आपण आपल्या जागी बरोबर आहोत. आपण आपल्या स्वतःला, आपल्या देशाला, आपल्या संस्कृतीलाही तेवढाच रिस्पेक्ट दिला पाहिजे, आदर दिला पाहिजे जेवढा की आपण दुसऱ्यांच्या देशाला, दुसऱ्या संस्कृतीला, दुसऱ्या भाषेला देतोय. म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट ही आपला वाढतो आणि त्याच्याबरोबरीने दुसऱ्यांबद्दलचा रिस्पेक्टही आपला वाढायला लागतो. माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी भाषा शिकण्यातनं साध्य होते ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. भाषा हे संवादाचं माध्यम आहे.
आपल्याला आपले विचार, आपल्या मनात आपल्याला जे काही करायचं आहे ते योग्य पद्धतीने समोरच्यापर्यंत मांडता येणं ही आज काळाची गरज झाली आहे. तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करताय, पण योग्य पद्धतीने तुम्हाला जर का त्या मांडता येत नसतील, समाजापर्यंत पोचवता येत नसतील, तर कुठेतरी प्रगतीला खीळ बसू शकते. अशा वेळेला परकीय भाषा शिक्षणातनं तुमचं त्या भाषेवरचं प्रभुत्व जसं जसं वाढत जातं तसं तसं तुम्ही तुमच्या स्वतःचे विचार योग्य पद्धतीने मांडू शकता, संवाद साधू शकता. आणि जेव्हा आपण चांगला संवाद साधायला लागतो तेव्हा खरोखरच त्याचा उपयोग आपल्या जगण्याच्या दृष्टीने सगळ्या बाजूंनी होतो. म्हणजे असं लक्षात घ्या, उद्या एखादा जॅपनीज माणूस आपल्या देशामध्ये आलाय, आपल्या घरी आलाय आणि आपल्याशी नमस्ते, तुम्ही कसे आहात असं आपल्या भाषेतनं बोलायला लागलाय, तर त्या माणसाविषयी आपल्याला नक्कीच जास्त जिव्हाळा, आपुलकी नक्कीच वाटणार. त्याचा उपयोग मानसिकदृष्ट्या, सायकोलॉजिकल दृष्ट्या करायला झाला तर नक्कीच उपयोग होतो की त्या माणसाबरोबर आपण जास्ती चांगले जोडले जातो. आणि जेव्हा कुठलं काही काम करायची वेळ येते तेव्हा त्या माणसासाठी आउट ऑफ द वे जाऊन काम करण्याचीही आपली तयारी असते, कारण त्या माणसाने कुठेतरी एक ती इच्छा दाखवलेली असते, तो प्रयत्न दाखवलेला असतो की त्याला माझ्या भाषेविषयी आदर आहे, माझ्या भाषेविषयी प्रेम आहे आणि माझी भाषा शिकण्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे आणि माझ्या भाषेमध्ये माझ्याशी संवाद साधण्यासाठी तो माणूस उत्सुक आहे. व्हाईस वर्सा, जेव्हा मी दुसऱ्यांची भाषा शिकते, दुसऱ्या देशाची भाषा शिकते आणि त्या देशातल्या लोकांशी मी जेव्हा बोलायला सुरुवात करते, थोडेसे का शब्द येत असे ना, थोडीशी का वाक्य येत असे ना, अगदी बेसिक लेवलला जरी तुम्ही शिकत असलात आणि ते वापरात आणण्याचा तुम्ही त्या माणसांशी बोलताना प्रयत्न केलात तर नक्कीच तुम्हाला रॅपो बिल्टअप करायला, अंतर्गत इंटरपर्सनल रिलेशन्स बिल्टअप करायला नक्की उपयोग होत असतो. म्हणून कम्युनिकेशन स्किल्सचे सगळे आयाम वाढवण्यासाठी परकीय भाषा येणं हे दॅट्स अन ॲडिशनल क्वालिफिकेशन. आधी आपली भाषा उत्तम आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही आहे, म्हणजे तो बेसच आहे. आपली भाषा उत्तम आली तरच आपण दुसरी भाषा चांगली शिकू शकणार आहोत. पण म्हणून परकीय भाषा शिक्षणाची गरजच काय असं म्हणण्याची काही गरज नाही आहे, कारण त्याच्या माध्यमातून होणारे फायदेही खूप आहेत. नंतर शास्त्रीयदृष्ट्या असं लक्षात आलं आहे की जेव्हा परकीय भाषा शिकली जाते, वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती तुम्ही जेव्हा परकीय भाषा शिकायला घेता तेव्हा त्याच्या माध्यमातून तुमचे कॉग्निटिव्ह स्किल्स, म्हणजे एखादी नवीन गोष्ट समजून घेण्याची बुद्धीची क्षमता आपोआपच वाढायला लागते. कारण तुम्ही नवीन शब्द शिकता, ते शब्द आत्मसात करण्याचा प्रयत्न करता, ते वापरण्याचा प्रयत्न करता, त्या शब्दांचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करता, ते अर्थ समजून घेऊन वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करता. म्हटलं तर हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे आपल्या मेंदूमध्ये घडणाऱ्या या सगळ्या गोष्टी. म्हणूनच त्याचा उपयोग आपल्या बुद्धीची क्षमता वाढवायला, कॉग्निटिव्ह स्किल्स वाढवायला म्हणून होत असते. म्हणून वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती परकीय भाषा शिकावी, फक्त शाळेतच असं नाही. उलट म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला समजतंय आणि तुमच्यातनं आतून ते इंटरनल मोटिवेशन आलंय की आता मला वेगळी भाषा शिकायची आहे, तेव्हा तर नक्की सुरुवात करा. मग तुमचं वय अगदी 60 असू दे, 65 असू दे, त्यांनी काहीच फरक पडत नाही. लहान मुलांना परकीय भाषा शिक्षणाचं कंपल्शन करण्याऐवजी त्यांना जर का ती आवड निर्माण करता आली तर त्याचा जास्ती फायदा होणार आहे, त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आणि पुढे जाऊन एकूणच आपल्या भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने देखील. आणि चौथं महत्त्वाचं, जेव्हा आपण परकीय भाषा शिकून त्या देशामध्ये ट्रॅव्हल करायला जातो तेव्हा जगामध्ये असे अनेक देश आहेत की जिथे इंग्लिश बोलली जात नाही. अगदी फ्रान्सचं उदाहरण घ्या, जपानचं उदाहरण घ्या, चायनाचं उदाहरण घ्या, स्पेनचं उदाहरण घ्या. तिथे सामान्य माणसाला इंग्लिश येत नाही. आणि जेव्हा तुम्ही अशा देशामध्ये जाता किंवा अशा देशात जाता जिथे फ्रेंच बोलली जाते, नॉट ओन्ली इन फ्रान्स, पण जगभरातले असे जवळजवळ 35 देश आहेत जिथे फ्रेंच भाषा बोलली जाते. 3-4 देशांमध्ये जर्मन भाषा बोलली जाते. साऊथ अमेरिकेतल्या अनेक देशांमध्ये स्पॅनिश भाषा ही बोलली जाते. सो तुम्ही त्या देशात गेल्यानंतर तुम्हाला थोडंफार स्पॅनिश येत असेल तर ट्रॅव्हल करताना, तिथे फिरताना
तुम्हाला खूप सोयीच्या जातात गोष्टी, कारण तिथल्या सामान्य माणसाला इंग्लिश भाषा येत नसते. त्यामुळे तुम्हाला ते एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज मिळतं, एक त्यांची भाषा येण्याचं, वेगळी भाषा आत्मसात करण्याचं. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की कुठली भाषा चांगली यायला हवी असेल तर ती भाषा कमीत कमी 2 ते 3 वर्ष कन्सिस्टंटली, डिटर्मिनंटली शिकणं गरजेचं असतं, तर त्या भाषेचे खरे फायदे आपल्याला मिळायला लागतात. हे झालं भाषा शिक्षणाच्या महत्त्वाविषयी. आता आपण थोडंसं स्कोपबद्दल बघूया. तर मगाशी जसं शैलेशजी म्हणत होते तसं महाराष्ट्र सरकारनी आणि जर्मन सरकारनी काही कॉन्ट्रॅक्ट साईन केली आहेत. आणि या युरोपीय देशांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये भारतातनं अशा लोकांना जे स्किल्ड लेबर आहे किंवा असे लोक की ज्यांना भाषाही येते आणि एका वेगळ्या डोमेनमध्ये त्यांचा एक्सपर्टीज आहे, अशा लोकांना मोठी डिमांड असणार आहे. त्याच्यासाठी भाषेमध्येच करिअर करायला हवं असं नाही, पण तुम्ही इंजिनियर आहात किंवा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि मग तुमचा बेसिक ग्रॅज्युएशन दुसऱ्या एखाद्या डोमेनमध्ये झालं आहे आणि तुम्हाला A1, A2, B1 लेवलपर्यंतची भाषा येते आहे, तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये नोकरीच्या भरपूर संधी या वेगवेगळ्या युरोपीय देशांमध्ये उपलब्ध होणार आहेत. आत्ता या घडीला जपानमध्ये देखील नर्सेसना खूप जास्त प्रमाणात डिमांड आहे, पण परत एकदा तिथल्या सामान्य माणसाला जॅपनीजशिवाय दुसरी भाषा येत नाही आणि आपल्या इथल्या नर्सेसना अजून तेवढी जॅपनीज शिकवली गेली नाही आहे, तेवढं एक्सपोजर मिळालं नाही आहे. म्हणून तिथे नोकरीच्या संधी असूनसुद्धा आणि इथे भरपूर मनुष्यबळ असूनसुद्धा इथल्या लोकांना तिथे नोकरी मिळणं आत्ता अवघड झालं आहे. भाषा शिक्षणाचा फायदा हा असू शकतो की तुम्हाला ती जर का भाषा येत असेल तर तुमचं जे नॉलेज डोमेन आहे, ज्याच्यामध्ये तुमचं एक्सपर्टिझम आहे, त्याच्या बळावरती भाषेच्या सहाय्याने तुम्हाला नोकरीच्या उत्तम संधी त्या त्या देशामध्ये मिळू शकतात. हे पुढच्या नोकरीच्या दृष्टीने बोलते मी, कारण शाळेमध्ये थोडीशी सुरुवात होते भाषा शिक्षणाची. परत एकदा मी नमूद करू इच्छिते, इन्सिस्ट करू इच्छिते की पालकांनी आणि शिक्षकांनी देखील परकीय भाषा शिक्षणासाठी मुलांच्या डोक्यावर बसू नये. त्यांना आवडत असेल, मजा येत असेल, लँग्वेज इन्क्लिनेशन असेल, लँग्वेज इंटेलिजन्स असेल, तरच भाषा शिकायला त्या मुलांना पुढे जाऊन गती येईल आणि त्याचा फायदा होईल. ही गोष्ट कंपल्सरी करण्याची नाही आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार कायम ठेवावा की एक्सपोजर देऊया, कंपल्शन नको करूया. कारण स्कोप जरी पुढे कितीही असला तरी जर का अवेळी जेव्हा कंपल्शन केलं जातं तेव्हा त्याच्याबद्दल जास्ती द्वेषच निर्माण होतो एखाद्या गोष्टीबद्दल. म्हणजे 4-5 वर्षाच्या मुलाला म्हणजे स्विमिंगसाठी म्हणून माझ्याकडे, मी कोचिंग करत नाही पण मला विचारायला येतात की कधी शिकवावं पोहणं. 3-4 वर्षाचा माझा मुलगा मुलगी झाली आहे. मी त्यांना कायम सांगते की 5-6 वर्षाचं होऊ दे, त्या मुलाची आधी मैत्री होऊ दे पाण्याशी, त्या पाण्यात गंमत येऊ दे, उतरायला मजा यायला लागली की ते मूल आपोआप पोहायला शिकेल, स्वतःहूनच म्हणेल मला पोहायला जायचं आहे. भाषा शिक्षणाचंही तसंच आहे. त्या मुलाला जर का आवड निर्माण झाली तरच ते मूल त्याच्यामध्ये त्याला गती येणार आहे. त्यामुळे भाषा शिक्षणासाठी, परकीय भाषा शिक्षणासाठी कोणीही कधीही कंपल्शन करू नये अशा मताची मी आहे. कारण जर आवड निर्माण झाली तर गती येणार आहे आणि गती आली तरच स्कोप असणार आहे. स्कोप कुठे कुठे असणार आहे? मग सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा योग्य, तुम्ही जर का उत्तम प्रकारे भाषा तुम्हाला आली B1 लेवल, B2 लेवलची, तर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये UPSC एक्झाम्स देऊन सुद्धा भाषेचा आधार घेऊन खूप संधी उपलब्ध आहेत फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त ट्रॅव्हल आणि टुरिझम या क्षेत्रात देखील तुम्हाला जर का एखादी परकीय भाषा येत असेल तर दुसऱ्या देशात इथून पर्यटकांचे ग्रुप्स घेऊन जाणं, तो देश फिरवणं, किंवा त्या देशातली लोक आपल्या इथे येत असतील तर त्यांच्यासाठी इंटरप्रिटेशन म्हणून काम करणं, किंवा आता डे बाय डे भारतामध्ये मेडिकल टुरिझम वाढतं आहे, किंवा इंडोलॉजिकली भारतातले अनेक पुरातत्व जे मॉन्युमेंट्स आहेत ते बघण्याकडे परकीय लोकांचा कल वाढतो आहे. मग अशा लोकांना घेऊन त्या ठिकाणी जाणं आणि त्यांच्या भाषेतनं त्यांना ते ज्ञान उपलब्ध करून देणं, ती माहिती देता येणं, या दृष्टीने देखील भाषा शिक्षणाचा उपयोग
या घडीला आणि पुढच्या काही वर्षांमध्ये असणार आहे. माझ्यानंतर मराठे सर सांगतीलच की AI चा उपयोग हळूहळू कसा वाढत जाणार आहे भाषा शिक्षणासाठी आणि भाषा वापरासाठी. त्यामुळे त्याबद्दल आपल्याला अजून माहिती मिळणारच आहे. पण स्कोप विचारात घेता तर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अराउंड द कॉर्नर, रादर इट इज इन आवर लाईफ नाव. त्याचाही उपयोग करून आणि भाषेचं ज्ञान ह्याचा उपयोग करून पुढच्या काही वर्षांमध्ये भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. आत्ता देखील गुगल किंवा ॲमेझॉन किंवा अशा काही कंपन्यांमध्ये, एस्पेशली गुगलमध्ये किंवा IIT सारख्या आपल्याच देशातल्या अत्यंत नामवंत शिक्षण संस्थांमध्ये भाषेचा सपोर्ट घेऊन वेगवेगळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स निर्माण करण्याचं काम चालू आहे. म्हणूनच तुम्ही जेव्हा भाषा शिकता तेव्हा भाषेच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपोआपच तुमच्या समोर अशी दालनं उघडतात आणि अनेक संधी उपलब्ध होत असतात. संधी मिळत असेल, गती असेल तर नक्की भाषा शिका. भाषा शिकण्याने माणूस म्हणून आपण जे समृद्ध होणार आहोत त्याला तोड नाही आहे. आणि भाषेच्या माध्यमातून असं नेल्सन मंडेलांचं एक कोट आहे, माझ्या PPTच्या शेवटच्या पेजवरती आहे, की एखाद्या माणसाला कळणाऱ्या भाषेतनं तुम्ही बोललात तर तुम्ही त्या माणसाबरोबर चांगले कनेक्ट होऊ शकता, तुम्ही त्याच्या इंटेलिजन्सला हात घालू शकता. पण एखाद्या माणसाच्या भाषेतच तुम्ही बोललात तर त्या माणसाच्या हृदयापर्यंत तुम्ही पोचता. तर एवढं बोलून मी माझं तुम्हाला त्याहूनही पुढे जाऊन काही माहिती हवी असेल, अजून जास्त त्याच्याबद्दल करिअर संबंधीचा गायडन्स हवा असेल तर शैलेशजींशी संबंध त्यांना विचारून तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. मला इथे बोलवल्याबद्दल आणि हे बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.